राजकारणात जे पडद्यावर दिसतं ते कधीच प्रत्यक्षात घडत नसतं. दिसणं हा निव्वळ आपल्या समर्थकांच्या कार्यकर्त्यांच्या डोळ्यात धुळफेक करण्याचा राजकारण्यांचा प्रकार असतो. पडद्यामागच खरं राजकारण शिजत असतं. आणि सध्या तसंच महाराष्ट्राच्या राजकारणात नव्या राजकीय भूकंपाची स्क्रिप्ट लिहिली जाते. मध्यरात्री मुख्यमंत्र्यांच्या वर्षा बंगल्यावर होणाऱ्या गुप्त बैठका, डिलिमिटेशन विधेयकाच्या निमित्तानं केंद्र सरकारला दिला जाणारा संभाव्य पाठिंबा आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आमदार खासदारांमध्ये सुरू असलेली अस्वस्थता, या सगळ्यांचे धागेदोरे शरद पवार आणि त्यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसपर्यंत येऊन पोहोचतात. आणि पवार हे तेल लावलेले पैलवान म्हणून ओळखले जातात. त्यामुळेच आपण शरद पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस खरंच भाजप सोबत एनडीए मध्ये सामील होणार का, की ही केवळ पक्षातली फूट टाळण्यासाठी पवारांनी खेळलेली नवी राजकीय खेळी आहे? आजच्या बिटवीन द लाईन्स मध्ये आपण याच सगळ्या घडामोडींचा नेमका अर्थ काय तो समजून घेणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. आणि पुढे जाण्याआधी आपल्या सगळ्यांना विनंती आहे की तुम्ही अजूनपर्यंत टीओडी मराठी चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब केलं नसेल, सोशल मीडियावर फॉलो केलं नसेल तर लगेच प्लीज सबस्क्राईब आणि फॉलो करा. नमस्कार, मी सदानंद घायल, तुम्ही बघता टीओडी मराठी. सुरुवातीलाच आपण दिल्लीत आणि मुंबईत नेमकं काय घडते ते बघू. संसदेच्या पावसाळी अधिवेशनाच्या तोंडावर महाराष्ट्राच्या राजकारणात अचानक वेगाने घडामोडी सुरू झाल्यात आणि या घडामोडींची सूत्र राजधानी दिल्लीतून हलवली जात आहेत. पण याची ठिणगी पडली ती शरद पवारांच्या पक्षाचे माजी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी 14 जुलैच्या रात्री वर्षा बंगल्यावर जाऊन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट घेतल्यामुळं. दिव्य मराठीने दिलेल्या वृत्तानुसार या भेटीनिमित्तानं झालेल्या बैठकीला अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे आणि ज्येष्ठ नेते प्रफुल्ल पटेल हे देखील उपस्थित होते. आणि याच भेटीनं एकनाथ शिंदेंनी ठाकरेंचे 6 खासदार फोडल्यानंतर शरद पवारांचेही खासदार फुटणार या चर्चेला आणखी बळ मिळालं. त्याचवेळी संसद अधिवेशन 20 जुलैपासून सुरू होत असतानाच शरद पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस एनडीए सोबत जाणार असल्याच्या चर्चांना देखील उधाण आलं. इतकंच नाही तर दैनिक लोकसत्तानं पावसाळी अधिवेशनात नव्यानं मांडण्यात येणाऱ्या घटना दुरुस्ती विधेयकासाठी शरद पवार गट भाजप सोबत जाणार असल्याची बातमी दिली. या बातमीनं तर गल्लीपासून ते दिल्लीपर्यंत खळबळ उडून दिली. पवारांच्या कन्या खासदार सुप्रिया सुळे यांना पत्रकार परिषद घेऊन खुलासा करावा लागला, सारवासारव करावी लागली. असं काही झालंच नसल्याची सारवासारव त्यांनी केली. मग या सगळ्या घडामोडींचा नेमका अर्थ काय? असं का घडतंय? शरद पवार आणि त्यांच्या राष्ट्रवादीला अचानक एनडीए सोबत जाण्याची किंवा त्यांच्या विधेयकाला पाठिंबा देण्याची चर्चा का करावी लागते? तर याचं थेट आणि स्पष्ट उत्तर आहे पक्षातील आमदार खासदारांमधली खतखत आणि त्यांचा वाढता दबाव. द इंडियन एक्सप्रेसनं सूत्रांच्या हवाल्याने दिलेल्या बातमीनुसार शरद पवार गटाच्या 10 पैकी निम्म्या आमदारांनी म्हणजे 5 आमदारांनी एनडीए मध्ये सामील होण्यासाठी उघड पाठिंबा दर्शवलाय. तर दिव्य मराठीच्या मते रोहित पवार यांचा अपवाद वगळला तर शरद पवार गटाचे सर्व 9 आमदार आणि लोकसभेतले सर्व 8 खासदार सत्तेत जाण्यास इच्छुक आहेत. केंद्रात एनडीएला बाहेरून पाठिंबा द्यावा आणि सत्तेचे सगळे लाभ पदरात पाडून घ्यावेत असं सुप्रिया सुळेंसह सर्व 8 खासदारांचं मत आहे. कारण विरोधी पक्षात बसून मतदारसंघातली विकास कामं मार्गी लागत नाहीत आणि प्रशासकीय मंजुऱ्या मिळवण्यामध्ये अडचणी येतात अशी या खासदारांची आमदारांची तक्रार आहे. म्हणजे जे कारण सांगून ठाकरेंचे 6 खासदार फुटले तोच मॅटर या खासदारांचाही आहे. हा मॅटर वेळी सॉल्व्ह केला नाही तर मात्र पक्ष दुसऱ्यांदा फुटण्याची भीती शरद पवारांना सतावते. त्यामुळेच पक्षातली ही संभाव्य फूट टाळण्यासाठी आणि आपल्या आमदार खासदारांना यंगेज ठेवण्याची ही पवार खेळी तर नाही ना? कारण तुम्हाला आठवत असेल तर अजित पवारांच्या नेतृत्वात बंड होण्यापूर्वीही शरद पवारांनी भाजप नेतृत्वासोबत एका उद्योगपतीच्या माध्यमातून चर्चा सुरू केली होती. एकनाथ शिंदे फुटले तसं पक्षात फूट पडू नये यासाठी पवारांनी अजितदादांना देखील एंगेज ठेवलं होतं. म्हणजेच तुम्ही स्वतःहून भाजप सोबत जाण्यापेक्षा, भाजप सोबत चर्चा करण्यापेक्षा पक्ष म्हणूनच आपण त्यांच्याशी चर्चा करतोय असा संदेश देऊन आमदार खासदारांना शांत करण्याचा, शांत ठेवण्याचा हा पवार पॅटर्न असू शकतो. मग हे सगळं कसं घडून आणलं जाते? तर थेट भाजप सोबत सत्तेत जाण्याऐवजी डिलिमिटेशन म्हणजे मतदारसंघ फेररचना या राष्ट्रीय आणि धोरणात्मक मुद्द्याला पुढे करून एनडीए सोबत जाण्याचा मार्ग खुला ठेवला जातोय. शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या कार्यकारी अध्यक्ष असलेल्या खासदार सुप्रिया सुळे यांनी डिलिमिटेशन विधेयकाला थेट विरोध न करता सशर्त पाठिंबा देण्याची तयारी दर्शवली आहे. सुळेंच्या मते केंद्राकडून नव्या मतदारसंघ फेररचना विधेयकाचा मसुदा आल्यानंतर अभ्यास करून आम्ही भूमिका ठरवू. पण जर सर्व राज्यात सरसकट 50% जागा वाढ आणि मतदारसंघाच्या विभाजनाचं योग्य प्रारूप असेल
तर आमचा विचार सकारात्मक असू शकतो. सुळेंनी या विधेयकाच्या निमित्तानं झालेल्या काही घडामोडींची देखील माहिती दिली. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि संसदीय कामकाज मंत्री किरण रिजिजू यांच्यासोबत एक बैठक झाली होती. या बैठकीत स्वतः सुप्रिया सुळे, अरविंद सावंत आणि असदुद्दीन ओवैसी उपस्थित होते. तिथं शहांनी काश्मीर ते कन्याकुमारी सरसकट 50% जागा वाढण्याचा प्रस्ताव ठेवला होता. मात्र याच पत्रकार परिषदेत सुळेंनी सत्ताधाऱ्यांच्या हेतूवर शंका देखील उपस्थित केली. त्यांनी आसाममधील गौरव गोगोई यांच्या मतदारसंघाची झालेली मोडतोड आणि पुण्यातील दत्ता धनकवडे यांच्या वॉर्डचे तुकडे पाडल्याचं उदाहरण देत सत्ताधारी पक्ष स्वतःच्या सोयीनं मतदारसंघ बदलतील अशी भीती व्यक्त केली. त्यामुळेच मतदारसंघाच्या फेररचनेचा नेमका फॉर्म्युला काय हे जोपर्यंत लेखी स्वरूपात मिळत नाही तोपर्यंत डोळे झाकून पाठिंबा देणार नाही ही त्यांची मुख्य अट आहे. तसंच जयंत पाटील यांची भेट पूर्वनियोजित होती आणि ईश्वरपूर नगरपालिकेच्या नगराध्यक्षांवर झालेल्या चुकीच्या अपात्रता कारवाईबाबत चर्चा करण्यासाठी होती. शरद पवार विधिमंडळात एकनाथ शिंदेंच्या केबिनमध्ये गेले तो केवळ एक योगायोग होता असं देखील सुप्रिया सुळेंनी स्पष्ट केलं. पण मग हे सगळं आत्ताच का सुरू आहे? एक तर सुप्रिया सुळेंच्या सशर्त पाठिंब्याच्या विधानानं इंडिया आघाडीत खळबळ उडून दिली आहे. काँग्रेस आणि इतर मित्र पक्षांमध्ये अस्वस्थता पसरली आहे. ज्येष्ठ पत्रकार राजदीप सरदेसाई यांनी इंडिया टुडेवर केलेल्या विश्लेषणानुसार विरोधी पक्षातील काही गट सत्ताधाऱ्यांच्या जवळ जात असल्याची दाट शक्यता आहे. एप्रिलमध्ये घटनादुरुस्ती विधेयक पडल्यापासून म्हणजे पराभूत झाल्यापासून सरकारचा विरोधी पक्षांचे तब्बल 37 खासदार राज्यसभा आणि विधानसभेतले सत्ताधाऱ्यांच्या बाजूने गेलेत. 1985 मध्ये पक्षांतरबंदी कायदा लागू झाल्यानंतरचं हे सगळ्यात मोठं पक्षांतर मानलं जाते असं राजदीप सरदेसाईंचं म्हणणं आहे. मोदी सरकारला 20 जुलैपासून सुरू होणाऱ्या पावसाळी अधिवेशनात महिला आरक्षण लागू करण्यासाठी आणि मतदारसंघ फेररचनेचं डिलिमिटेशन विधेयक मंजूर करण्यासाठी संसदेत 2/3 बहुमताची गरज आहे. पण हेच बहुमताचं गणित न जुळल्यानं गेल्या एप्रिलमध्ये मोदी सरकारचा संसदेत अभूतपूर्व पराभव झाला होता. त्यामुळं हे 2/3 बहुमताचं गणित काय ते आपण समजून घेऊ. लोकसभेत सध्या 540 खासदार आहेत आणि 2/3 बहुमतासाठी 360 खासदारांच्या पाठिंब्याची सरकारला गरज आहे. सध्या सत्ताधारी एनडीएकडे स्वतःचे 298 खासदार आहेत. तृणमूल काँग्रेसचे 20 बंडखोर खासदार आणि ठाकरेंचे 6 बंडखोर खासदार यांनी सरकारला साथ दिल्यानंतर हा आकडा 324 पर्यंत जातो. यात शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या 8 खासदारांची भर पडली तर हा आकडा 332 पर्यंत जातो. आणि इंडिया आघाडीचा भाग असलेल्या तामिळनाडूच्या डीएमके पक्षाच्या 22 खासदारांनीही 50% जागा वाढीच्या फॉर्म्युल्यानुसार समाधान मानून पाठिंबा दिला तर एनडीएचा हा आकडा 354 पर्यंत जातो. म्हणजे अगदी बहुमताच्या उंबरठ्यावर पोहोचतो. राज्यसभेत ही 242 पैकी सध्या 242 जागा भरलेल्या आहेत. बहुमतासाठी 164 जागांची गरज आहे. एनडीएकडे 155 जागा आहेत. पवार गटाच्या पाठिंब्यामुळे ते 156 होतील. त्यामुळेच एनडीएसाठी शरद पवार गटाच्या खासदारांची साथ मोलाची ठरते आणि याच आकड्यांच्या खेळावर सगळ्या देशाचं लक्ष लागून आहे. थोडक्यात काय तर एकीकडे सुप्रिया सुळे या अधिकृतपणे एनडीएमध्ये जाण्याच्या वृत्ताचं खंडन करतायत. आमच्या पक्षाचा कोणताही नेता किंवा कार्यकर्ता पक्ष सोडणार नाही आणि सगळे शरद पवारांसोबतच खंबीरपणे उभे आहेत असा दावा केला जातोय. आम्ही आहोत तिथं सुखी आहोत असंही सुळेंचं म्हणणं आहे. पण हा जो पण आहे तिथून खरं राजकारण सुरू होतंय. सगळा घटनाक्रम बघितला तर पडद्यामागं काहीतरी मोठं शिजतंय ही शक्यता नाकारता येत नाही. आणि पवारांना तेल लावलेला पैलवान म्हटलं जातं. त्यांच्या खेळीचा नेमका अर्थ त्यांच्या आजूबाजूच्या लोकांनाही कळत नाही. त्यामुळं डिलिमिटेशनचं निमित्त करून एका दगडात 2 पक्षी मारण्याची म्हणजेच स्वतःच्या आमदार खासदारांना शांत ठेवण्याची आणि त्याचवेळी इंडिया आघाडीवर दबाव वाढवण्याची देखील ही दुहेरी चाल असू शकते. त्याचवेळी डिलिमिटेशन विधेयकाच्या निमित्तानं इंडिया आघाडीत काँग्रेसला राहुल गांधींना एकाकी पाडण्याची मोदी शहांची ही रणनीती देखील या निमित्तानं समोर आली. पण तुम्हाला खरं काय वाटतं? खरंच शरद पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस एनडीएमध्ये सामील होईल का? की ही केवळ आमदार खासदारांना थांबून ठेवण्याची यंगेज ठेवण्याची खेळी आहे? आणि खरंच लोकसभा निवडणुकीपर्यंत काँग्रेसला राहुल गांधींना एकाकी पाडण्यात भाजप यशस्वी होईल का? तुमचं मत खाली कमेंट करून नक्की सांगा. हे विश्लेषण तुम्हाला आवडलं असेल तर व्हिडिओला लाईक करा, व्हिडिओ मित्रमंडळींना शेअर करा आणि अशाच सखोल राजकीय विश्लेषणासाठी आपल्या टीओडी मराठी चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करायला विसरू नका. सोशल मीडियावर फॉलो करा. हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल आपल्या सगळ्यांचे खूप खूप धन्यवाद.